वाठार स्टेशन परिसरात घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे। एका 21 वर्षीय युवकाचा भीषण अपघात झाल्यानंतर वेळेवर अँब्युलन्स न मिळाल्यामुळे त्याला जीव गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अपघातानंतर युवक गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावरच तडफडत पडून होता। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतानाही वेळेवर वैद्यकीय मदत पोहोचू शकली नाही। कुटुंबियांनी व नागरिकांनी अनेक ठिकाणी अँब्युलन्ससाठी फोन करून धावपळ केली, मात्र एकही अँब्युलन्स वेळेत घटनास्थळी पोहोचली नाही। अखेर नाईलाजास्तव नातेवाईकांनी स्वतःच्या पिकअप गाडीतून युवकाला सातारा येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्या युवकाचा मृत्यू झाला। या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांच्या डोळ्यात संतापासोबत अश्रूही दिसून आले। या दुर्दैवी घटनेनंतर वाठार स्टेशन येथील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। वेळेवर अँब्युलन्स मिळाली असती तर युवकाचा जीव वाचला असता, अशी भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी नागरिकांनी वाठार स्टेशन परिसरात कायमस्वरूपी अँब्युलन्स सेवा उपलब्ध करून द्यावी, तसेच सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये कॉन्ट्रॅक्टरने जागोजागी दिशादर्शक फलक, सुरक्षा सूचना आणि आवश्यक खबरदारीचे उपाय तात्काळ करावेत, अशी जोरदार मागणी केली। एका निष्पाप युवकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। या घटनेने संपूर्ण वाठार स्टेशन परिसर हादरला असून युवकाच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। आमच्या गावात वाठारमध्ये अँब्युलन्स असून आमच्या भावाला अँब्युलन्स भेटलेला आहे। एका तासासाठी आमच्या भावाचा जीव गेला इथं, तिथे पण अँब्युलन्स तिथं भेटलेलं, आम्ही शेवटी आमच्या घरच्या गाडीला तिथं सरकार दवाखान्यात तिथं नेलं। आमचे भाऊ असला असता अँब्युलन्स तिथे इथं पण अँब्युलन्स आलेलं, शेवटी पोलिसांनी पोलिसांनी गाडीत आणून दिलं आम्हाला। तिथून आमच्या घरच्या गाडीला आम्ही सरकार दवाखान्यात नेलं, तिथनं परत दुसऱ्या दवाखान्यात नेलं आम्ही। त्याच्यात आमच्या भावाचा जीव गेला इथं। एकामध्ये धाड उडून जास्त थोडं होतं, जास्त मार लागून जास्त रक्त रगरग झालं। 3 ठिकाणी रगरग झालं। अँब्युलन्स 1 तास लागेल, 1.5 तास लागली, याला 2 तास लागेल। जर वाठारमध्ये गाडी असते तर आम्ही काल केलं म्हणतात ते तुम्ही काय कळत नाही।